आपले पक्षाचे महायुतीचे तीन पक्षाचे नेते जो निर्णय घ्यायचा तो घेतील, परंतु आपलं मन काय, आपली भावना काय, पण आपण तयारी करताना तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा आहेत तेवढ्या संपूर्ण जागा, पंचायत समितीच्या जेवढ्या जागा तेवढ्या संपूर्ण जागा, नगरपालिकेच्या जेवढ्या जागा तेवढ्या संपूर्ण जागा, ही आपली सगळी पक्षाची तयारी असणं गरजेचं आहे. आणि तुमची तयारी असल्यानंतर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये तुमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्हा सर्वांना त्या बाबतीमध्ये निर्णय घेणं हे योग्य होईल. म्हणून माझी कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नगरमंडळात सभा भाषण ते वगैरे आज आपला विषय नसल्यामुळं तुमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जाणलं पाहिजे. शेवटी मला माहिती आहे धाराशिव हा जिल्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आणि तुम्ही लोकांकडे तुमच्या पाठिंबा मिळत आज इथं खूप त्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला हा झालेला आहे. आणि शेवटी आमचे नेते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाजी सासुरवाडी आणि सासुरवाडी असल्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी काय असेल तरी जावयाला सासऱ्याचं जावयावरती ते दोन्ही हे भावनिक नातं असतं. ते नातं तुम्ही निश्चित प्रकारे ते जपसाल, टिकवसाल आणि येणाऱ्या आगामी काळाची पाठीमागं विधानसभेच्या टायमाला थोड्या काही गोष्टी थोड्या कमी झाल्या त्याची पुनरावृत्ती परत भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये त्यासाठी आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. मला सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करायची की आतापर्यंत जर तुम्ही दोघं तिघं फक्त बोलायला बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगतो येणाऱ्या निवडणुकी आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी थोडं सामोरं जाताना ज्याला उमेदवारी पाहिजे किंवा जो उमेदवार ते नुसतं सामोरं जाऊन किंवा पक्षाच्या नेत्याच्या समोर बसून फोटो काढून व्हॉट्सअप करून कुठेतरी बुके वगैरे देऊन हे निवडणुका होणार नाही. अजून येणाऱ्या दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये निवडणुका लागतील. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या त्यांनी लोकांमध्ये गेलंच पाहिजे. जे त्या झोपडपट्टीत गेलंच पाहिजे. तिथं लोकांना काय लोकांचे प्रश्न आहेत, लोकांच्या अडचणी काय, लोकांना काय मदत करता येईल. कारण लोकांना मदत केल्यानंतर कुठली मदत केल्यानंतर लोक आपलीकडे होतील. आज तुम्हाला सांगतो त्यासाठी कामं करायला विकासाची कामं द्यावपेक्षा विकासात तो विषय बाजूला ठेवूया. तिथं आपण लोकांमध्ये गेलो, लोकांशी मिसळलो आणि लोकांना एक विश्वास दिला आणि त्या लोकांना तुम्ही तुमच्याबद्दल एक वेगळा प्रेम जिव्हाळा निर्माण झाला तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे होतो. तुम्हाला माहिती आहे की राजकारण हे निधी सोडून असे अनेक काम आहेत. कामगार सेनेच्या माध्यमातून तिथं अनेक कामगारांना तुम्हाला कामगारांच्या माध्यमातून त्या गरीब कामगार आहेत किंवा तुमचे बांधकाम कामगार आहेत त्यांना अनेक शासकीय योजनेचा लाभ देता येतो. आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या अनेक योजना आहेत. त्या आरोग्याच्या योजनेचा निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना लाभ देता येतो. घरकुल योजना आहे. घरकुल योजनेला सगळं मागचा बॅकलॉग सगळा संपलाय. आता नवीन जेवढे तुम्ही प्रस्ताव पाठीमागे दाखल झाले असतील त्याचे प्रस्ताव त्याचे फॉर्म भरून त्या लोकांना लाभ देता येतो. आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये जाऊन तुम्हाला मागासवर्गीय समाजामध्ये ज्या काही अनेक योजना आहेत त्या योजनेचा कसा लाभ देता येईल किंवा सांगायचं आपलं अल्पसंख्याक समाज आहे. अल्पसंख्याक हे विभाग हा राष्ट्रवादी पक्षाकडे आपल्या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे अल्पसंख्याक शाळा असतील अल्पसंख्याकाच्या बाबतीमध्ये जे काय जे या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जे देत आहेत तो देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे केला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं की मी असं केलंय, मी एवढं झटतोय, मी एवढं काम करतोय पक्ष असं नाही. शेवटी त्या गोष्टी बरोबर आहे पण पक्ष उद्या निवडणूक लढवताना निवडणुका तुम्हाला सामोरं जाताना तुम्हाला शेवटी निवडून येणारा उमेदवार हाच निकष लावावा लागतो. आणि शेवटी आपल्याला जसे एक सीट आपल्या वाढतील तसंच आपल्या पक्षाचा जो जुना दबदबा होता तो दबदबा आपला निश्चित प्रकारे वाढेल. विधानसभेच्या बाबतीमध्ये बरीचशी मंडळी इथं स्टेजवर असणारी आपल्याबरोबर नव्हती. पुण्याला परत आपल्याबरोबर आले त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपण घेतला पाहिजे. त्या मंडळीच्या माध्यमातून
माध्यमातून आपल्या भागामध्ये कसा आपल्याला उपयोग होईल हे पण आपण सर्वांनी घेतलं पाहिजे। कृषी विभागाच्या माध्यमातून आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांनी, तटकरे साहेब, पटेल साहेबांनी या सर्वांनी संधी दिली आहे। या संधीच्या माध्यमातून आपल्याला कसं या बाबतीमध्ये मदत करता येईल तुम्ही लोकांना सांगू शकता। यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये ट्रॅक्टर असेल, अवजार असेल, ड्रीम असेल, बरेच दिवस सबसिडी पेंडिंग होते, बरेच दिवस आपल्याला मिळत नव्हतं, परंतु या 8 महिन्यामध्ये आपण ते अनुदान सगळं सोडलेले हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडलेले हे आपण लोकांना थोडं सांगितलं पाहिजे। शेतकऱ्यांना जसं आपल्याकडे ओळखते ते सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे। आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून जेवढी गोरगरीब माणसाला, गोरगरीब शेतकऱ्याला जेवढी मदत होतं, नेहमी लक्षात ठेवा, गरीब माणसाच्या मागण्या त्याच्या गरजा खूप कमी असतात। त्या लोकांना बारीक गोष्टीमध्ये जर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सर्वांनी जर मदत केली, तुम्ही सर्वांनी त्या कार्यकर्त्याला सहकार्य केलं तर तुमची कायमची जोडली जातात। एखाद्या लाईट बोर्डाचं काम आहे, एखाद्याचं बिल जास्त झालंय तर बिल कमी करायचे, एखादा आमचा पारधी समाजाचा माणूस आहे लाख किलो झोपेत राहतो, कसं होतं आपण फक्त मोठ्या संख्येच्या लोकांची लीड करतो, पण जो खरा एक टर्निंग पॉइंट असतो पक्षाला त्या मतदानामुळे आपण निमित्त असतो, त्या मतदानामुळे आपलं बाजू वरचढ होते, त्या समाजाकडे नाही म्हणून आपण थोडं दुर्लक्ष होतो। अशा लोकांना शोधा। गावामध्ये तुम्ही यादी काढल्यानंतर, तुमच्या घरटी काढण्याच्या वेळी यादी काढल्यानंतर, 25 घरटी काढल्यानंतर त्या लोकांना तुम्ही शोधलं तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला पण होतो आणि पक्षाला पण होतो। तर अशा गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून चांगलं काम करा, राहिलेल्या दिवसामध्ये जीवतोडून काम करा। शेवटी निर्णय महायुतीच्या तिकडे वर तिघाचा ते निर्णय घेतील, तो निर्णय तर आपल्याला मान्य करावाच लागेल, परंतु तोपर्यंत आपली सगळ्याची तयारी ही 100% असली पाहिजे। यासाठी खरं तर मी आज या तुमच्या आढावा बैठकीसाठी, पण मला माहिती होतं अध्यक्ष तुम्ही सगळ्यांनी कोणाची नावं घेत नाही, तुम्ही मला ते मिळावायचंच नाही। सगळ्या सगळ्या सेलचे अध्यक्ष युवकांपासून ते सगळे अल्पसंख्याक सगळे जे सेल राष्ट्रवादी पक्षाचे त्या सगळ्या सेलचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, आज मी सगळ्यांचं निश्चित प्रकारे आज याच्यासाठी आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। तुमचा विनाकारण परत गैरसमज होऊ नये, काल बैठक घेतली, मामा आले आणि आम्हाला काय बोलता आलं नाही, आपण नंतर ही आपला आढावा बैठक नंतर झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये त्यावेळेस वर आपल्याला काय तो पक्षश्रेष्ठी किंवा महायुतीचे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब त्यावेळेस निर्णय ज्यावेळेस त्यांचा होईल त्या टायमाला पक्षाचा मेळावा घेऊ, त्या टायमाला सगळ्या सेलच्या प्रमुखांना आणि आपल्या सर्वांना बोलण्याची संधी ही त्यावेळेस दिली जाईल। त्यामुळे आज हा विषय आज फक्त आपला आढावाचा बैठक आहे, तर मला सगळ्यांना एकच सांगायचं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या येणाऱ्या निवडणुकीसाठी कामाला लागा। कामाला लावून इथं शहरात बसून, कुठं गावात बसून, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी बसून, तालुक्याच्या ठिकाणी बसून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत, तुम्हाला लोकांच्या दारात जावं लागेल, लोकांच्या घरी जावं लागेल, लोकांना समजून सांगावं लागेल। अजितदादा पवार साहेबांचे विचार, राष्ट्रवादी पक्षाचे विचार, त्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून आता जो अभिवृद्धी झाली त्यामध्ये महायुतीच्या सरकारने केलेली मदत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे माझा शेतकरी अडचण झालेल्या शेतकऱ्याला नक्की भविष्यामध्ये काहीतरी येईल, भविष्यामध्ये काहीतरी मदत करतील, हे पण आपल्या सर्वांना कुठेतरी आश्वासन द्यावं लागेल किंवा काही गोष्टी कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या अल्पसंख्याकाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारच्या भागाला कसा विकासाचा निधी मिळेल। पाण्याचा जो शेतीच्या पाण्याचा विषय, शेतीच्या पाण्यावर तुम्हाला माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांनी खूप सहकार्य, खूप मदत या जिल्ह्याला गावाच्या माध्यमातून भविष्यामध्ये पाठीमागे राहिले, भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे होणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांना मला एकच विनंती करायची की आज आपण आता इथला आढावा बैठक मिळावा नाही, परंतु मुद्दाम खुलासा करतोय, आढावा बैठक संपल्यानंतर आपण सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये, आपल्या भागामध्ये जाऊन कामाला लागा। कामाला लागून निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा पक्षाला पण आणि तुम्हाला निश्चित कसा होईल यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती करण्यासाठी आज मी तुमच्याकडे आले। माझी विनंती तुम्हाला अध्यक्ष, अजिबात हात तूर सत्कार वित्कार आज काही करायचा नाही, आज काही आपल्याला करायचं नाही। आज आपला फक्त कार्यकर्त्याचा आढावा बैठक आहे, मला एक दोघं तिला फक्त मला वाटतं
बोलतील, त्यातनं तुम्ही तुमचा जरी तुम्हाला निर्णय नाही, तुमचा अहवाल अध्यक्ष आणि विक्रमजी काळे आणि मी राहुल भाई सगळेच बसले, मी सगळ्यांची नाव घेतलं, अशी सगळ्यांची मी केवळ सगळी बसून या बाबतीमध्ये तुम्ही हे घ्या, त्याप्रमाणे आपण अहवाल देऊया. आणि एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादी पक्ष हा भक्कम पक्ष आहे. जरी मी जरी मगाशी पाठीपासून नेहमी सांगतो, जरी आपल्या पक्षात आपल्या बरोबरचे कोण कार्यकर्ते किंवा कोण आसपास कोण जर सोडून गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जरी ते सोडून गेले असले तरी ते त्यांच्या वेगळ्या कारणासाठी तो सोडून गेले असतील, पण आपला बारका कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे. तुमच्या जाणलेले आणि आपला हा निश्चित प्रकारे तुमचा सगळ्यांचा संदेश, तुमचा सगळा अहवाल मी पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि दादांच्या पर्यंत पोहोचवी, हा मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि आज खरं तर थोडा एक तास माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच तुम्हाला सांगतो की काम करताना हे करताना प्रत्येकाला तुम्हाला सगळं वाटतं साहजिक आहे, मी एवढं करतो तेवढं करतो सगळं करतो, जरी केलं तर शेवटी आपल्याला मनात कसं त्याचं रूपांतर होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि धाराशिवच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेवटी आनंदी राहा. ही शेवटी निवडणूक होईल जाईल, पण तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडा आनंद हा दिसला पाहिजे आणि तो आनंद टिकला पाहिजे. आणि आनंद आपण नेहमी लक्षात ठेवा, जेवढा आपण पुढच्या माणसाला आनंद देऊ तोच आनंद आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे खूप चांगलं काम आपण सर्वांनी गाव पातळीवरती शहर पातळीवर सर्वांनी करावं ही आपल्या सगळ्यांना आज मी विनंती करतो. आणि आज तुमच्या या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना एवढं आश्वासित करतो की भविष्य काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असू द्या किंवा इतर जे प्रश्न असू द्या, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कदाचित आदरणीय दादांना कसं या जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या